महाराष्ट्रातल्या या गावातील लोकांकडे 7,000 कोटींची संपत्ती आहे। गावातील रस्त्यांवरून चालणारा साधा माणूस सुद्धा 5 ते 10 कोटींचा मालक गावकऱ्यांच्या या एका इन्व्हेस्टमेंट प्लॅन मुळे बनला आहे। तर या प्लॅनची लिंक मी आपल्या अबाउट सेक्शन मध्ये अशा प्रकारे दिलेली आहे, तिथून ते तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता। यातला सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे अर्ली इन्व्हेस्टमेंट। या गावातील लोकांनी विप्रो कंपनीमध्ये तिच्या सुरुवातीच्या दिवसात इन्व्हेस्टमेंट केली होती आणि त्याचमुळे आता त्यांना एवढा मोठा रिटर्न मिळाला आहे। आणि आता जो प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे ना, त्यामुळे तुम्ही भारतातील 21 वेगवेगळ्या क्षेत्रातील लीडिंग कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता। हा फंड लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप पण आपापल्या क्षेत्रात डॉमिनेट करणाऱ्या कंपन्यांमध्ये तुमचे पैसे गुंतवतो। HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा इंडिया सेक्टर लीडर्स अपॉर्च्युनिटी फंड हा फंड असून याच्या अंडर 3.8 लाख कोटीच्या असेट्स मॅनेज केल्या जातात आणि त्यांचा सॉल्व्हन्सी रेशिओ सुद्धा 180% आहे। NFO मध्ये असलेल्या या फंड मध्ये सध्या तुम्ही 10 रुपये NAV ने 16 मार्च पर्यंत इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता आणि सेक्शन 80C च्या अंडर तुम्हाला टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतील। HDFC लाईफ डिस्कवरी फंडने मागील 7 वर्षात 23.1 CAGR इतका रिटर्न दिला होता। तर अलीकडे सुरू झालेल्या HDFC लाईफ फ्लेक्सी कॅप फंडने आतापर्यंत 21% इतका रिटर्न दिला आहे। आता मला माहिती आहे की हा प्लॅन तुम्हाला सुद्धा पाहिजे, पण हा प्लॅन लिमिटेड टाइम साठी असून यासाठी आता खूपच कमी दिवस बाकी आहेत। तर या प्लॅनची लिंक मी आपल्या अबाउट सेक्शन मध्ये अशा प्रकारे दिलेली आहे, तिथून ते तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता।